नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर ई श्रम कार्ड जर तुम्ही अजून बनवलं नसेल किंवा बनलं असेल तर त्याचे फायदे जाणून घ्या. कारण की याचे फायदे खूप चांगले आहे आणि तुम्हाला भविष्यात खूप कामात येणार आहे. तर चला मी पहिले तुम्हाला सांगतो की ई श्रम कार्डचे फायदे काय आहे. तर मित्रांनो, ई श्रम कार्डची ही योजना जी केंद्र सरकारने 26 ऑगस्ट 2021ला सुरू केली आहे. ई श्रम कार्ड योजनेत लाभार्थ्यांना 2 लाख रुपयापर्यंत अपघाती मृत्यूची विमा प्रदान केली जाते. ठीक आहे. तिसरा जो सर्वात मोठा जो याचा फायदे आहे तो म्हणजे ई श्रम कार्ड योजना 2022मध्ये भारत सरकारने 404 करोड रुपयेचा बजेट पास केला आहे. असंघटित क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकार श्रमिक ई श्रम योजना अर्ज करू शकता. म्हणजे याच्यामध्ये कोणीही गरीब असो श्रीमंत असो कोणीही याच्यासाठी अप्लाय करू शकतं. आयकर भरणारा कोणताही व्यक्ती ई श्रम कार्ड अर्ज करण्यासाठी पात्र नाही. म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात त्यांच्यासाठी नाही. ठीक आहे. जो मध्यम वर्गाचे जे नागरिक आहेत ते कर्मचारी भविष्य निधी संघटना EPFO आणि कर्मचारी राज्य विमा निगम ESIC सदस्य देखील सरकारची ई श्रम कार्ड योजना समाविष्ट नाही. तुम्ही जर अजून ई श्रम कार्डसाठी अप्लाय केलं नसेल तर लवकरात लवकर अप्लाय करा. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. त्याच्यासाठी जे लागणार कागदपत्र त्याच्यासाठी कामगारांचा मोबाईल नंबर, पत्त्याचा पुरावा म्हणजे आपलं आधार कार्ड, वयाचे प्रमाणपत्र, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट किंवा शाळेचे LC, कामगाराचा आधार कार्ड क्रमांक लिंक, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, उत्पन्न प्रमाणपत्र, तुमचं रेशन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जे ई श्रम कार्ड कसं बनवायचं त्याची पूर्ण प्रोसेस मी देणार आहे. व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच अपलोड होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा.